सौभाग्यवती विद्यागौरी दीक्षित विरुद्ध श्रीयुत नंदकिशोर दीक्षित यांच्या घटस्फोटाच्या दाव्याचा निकाल मी आता जाहीर करतोय. वेल, तुमच्या दोघांच्या संमतीनुसार मी या घटस्फोटाला मान्यता देतोय. तथापि सौभाग्यवती विद्यागौरी दीक्षित यांच्या विनंतीनुसार आपल्या अल्पवयीन मुलीचा म्हणजे कुमारी ज्योती हिचा ताबा तिच्या आईकडेच राहील. ती 18 वर्षाची होईपर्यंत तिची संपूर्ण जबाबदारी तिच्या आईवरच राहील याची श्रीयुत दीक्षित तुम्ही नोंद घ्या. हा खटला आता संपलेला आहे. थँक्यू युअर ऑनर. चला. ज्योती. ज्योती. पप्पा. पप्पा. हे बघ विद्या, कोर्टाचा निर्णय काही असू दे, पण माझ्या मुलीला माझ्यापासून तोडू नकोस. तुम्ही सोडा तिला. तुमची किंवा तुमच्या दळभद्री विचारसरणीची सावली सुद्धा पडायला नकोय मला तिच्यावर. अगं माझी सुद्धा मुलगीच आहे ती. आहे नाही होती, कारण ह्यापुढे ती फक्त माझी मुलगी म्हणून वाढणार आहे. तिची आई तर मी आहे, पण यापुढे तिचा बाप सुद्धा मीच होणार आहे. यापुढे तिच्यावर संस्कार असतील ते माझे, तिच्या पुढे आदर्श असतील ते मी ठरवून दिले. चल ज्योती. पण म्हणजे मला ती कधी भेटणार नाही? भेटेल ना, एकदा वर्षातून एकदा मी जरूर तिला तुम्हाला भेटायला पाठवेन, अर्थात तिची इच्छा असेल तर. चल. पप्पा, मला भेटायला येशील ना? पप्पा, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी तुमच्या जवळच राहणार. आता माझ्याजवळ नाही राहायचं, आईजवळ राहायचं. आईला त्रास देऊ नको. मला पत्र पाठव आठवणीनं. माझे सोनं गते. स्पीकिंग. दॅट्स राईट. गुरुवारी? गुरुवारी नाही जमणार. नो, यू मेक इट ऑन सॅटरडे. ओके, दॅट्स फाईन. बाय. केतकर, येस. परवाच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंगचा लक्षात आहे ना? येस मॅडम. शार्प 11 वाजता मी मीटिंग सुरू करणार आहे. सगळ्यांना वेळच्या वेळी हजर राहायला सांगा. येस. आणि ती लेटर 7:00 पोस्ट होऊ दे. येस. हॅलो, रिलायबल इंडस्ट्रीज. वन मोमेंट प्लीज. मॅडम, अमेरिकन एक्सपोर्ट काउन्सिलचा फोन आहे. काय? ते आपल्या अमेरिकन व्हिजिटचं कन्फर्मेशन विचारतात. कन्फर्म म्हणून कळवा. कन्फर्म फ्रॉम आवर साइड प्लीज. थँक्यू. हॅलो. दॅट्स राईट. नाही, तुम्ही सबन कन्साइनमेंट गोडाऊनला पाठवा. ओके. मॅडम, परवा तुम्हाला वेडिंग रिसेप्शनला जायचं. प्लीज कॅन्सल इट आउट. तुमच्या जवळच्या नात्यातलं आहे मॅडम. इन दॅट केस ज्योतीला पाठवूया आपण त्या वेडिंग रिसेप्शनला. ज्योतीला तुम्ही परवा वडिलांना भेटायला पाठवणार आहात. अरे हो, खरंच की. तुम्ही फोन तर लावून द्या, मी बोलते ज्योतिषी. राईट मॅडम. मॅडम, ज्योती ताई घरी नसणार. का? त्यांच्या कॉलेजचं फंक्शन आहे आज. ओ गॉड, यू शुड हॅव रिमाइंडेड मी अबाउट दॅट फंक्शन. आय एम सॉरी मॅडम. आज तिच्या कॉलेजमध्ये बेस्ट स्टुडंट्स अवॉर्ड जाहीर करणार होते. मी अटेंड करायला पाहिजे होतं ते फंक्शन. मम्मी, 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 मी इथे आहे. मम्मी. आलीस तू? हो मम्मी. गुड. कसं काय झालं तुझं फंक्शन? टॉप मम्मी, टॉप. थोडी मोठी मोठी लोक आली होती माहितीये. अगं, मराठे आणि मराठे इंडस्ट्रीचे चेअरमन सुद्धा आले होते. Good. त्यांच्याच हस्ते झाला आमचा समारंभ. मम्मी, मला बघ किती बक्षिसं मिळाली आहेत. मेडल्स, ट्रॉफी, सर्टिफिकेट. आणि इतकंच नाही तर ह्या वर्षीची बेस्ट स्टुडंट म्हणून माझीच निवड झाली आहे. गुड. आय एम हॅपी अबाउट इट. नो, यू आर नॉट. तुला माझं जरा सुद्धा कौतुक नाहीये. कौतुक काय करायचं यात? नीट जोपासलेल्या झाडाला चांगलं फळ लागलं तर त्यात नवल काय करायचं? अगं, पण तू फंक्शनला का नाही आलीस? आय वॉज बिझी. यू ऑलवेज बिझी. मला वाटतं एक दिवस मला सुद्धा तुझी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. हे बघ, ती बक्षीस कपाटात ठेव आणि जरा फ्रेश हो. बाकीचं सगळं आपण रात्री जेवताना बोलू. हॅलो. स्पीकिंग. नो नो नो, in fact I was trying to contact you. But mummy. Yes, regarding my visit to the States. Yes.
No, I prefer to stay somewhere near our office in New York. Yes, of course, it is very necessary that I should be able to coordinate with our units over there. One more. I'm sorry, ज्योती, मला उशीर झाला. अरे वा, आज नूडल्स वाटतं. ज्योती, तुझे फेवरेट ना? हे काय? तू जेवत का नाहीयेस? आज मी पप्पांजवळ असते तर माझी प्रगती झालेली पाहून त्यांना केवढा आनंद झाला असता. पप्पांबरोबर राहिली असतीस तर तुझी इतकी प्रगती झाली असती? सॉरी, मी उगाच पप्पांची आठवण काढली. आता आठवण काढलीच तर सांगते, परवा तू पप्पांना भेटायला जाणार आहेस. रिअली? हाऊ नाईस. मी सगळी बक्षिसं घेऊन जाईन पप्पांना दाखवायला. लक्ष्मी, ड्रायव्हरला सांग सगळी बक्षिसं गाडीत ठेवायला. मी परवा पुण्याला चालली आहे. पुण्याला नाही, आंबेवाडीला. आंबेवाडी? कुठल्या तरी धरणाच्या प्रकल्पावर सध्या घाम गाळतायत ते. हे आंबेवाडी कुठे आलं? कोल्हापूर जवळ कुठलं तरी खेड आहे ग. खेड? का, काय झालं? आय हेट विलेज लाईफ. अगं पण फक्त 4 दिवसांचाच प्रश्न आहे. पप्पांसाठी 4 दिवस काय 4 वर्ष देखील कमी वाटेल मला. पण कुठल्या खेड्याबिड्यात जायचं म्हणजे वैताग आहे. तिकडे एअर कंडिशन बेडरूम नसणार, चांगली हॉटेल्स नसणार आणि पप्पांचा टीव्ही VCR सुद्धा घेतला नसणार. तरी तुला जावं लागणार, कारण त्यांच्या माझ्यात तसा करार झालाय. ठाऊक आहे मला. तुम्ही आई वडील घटस्फोट घेता आणि त्याची फळं भोगावी लागतात आम्हाला. ज्योती, बाईसाहेब, तुमचा फोन. बोलताना जरा विचार करावा माणसाने. हॅलो, विद्या गौरी स्पीकिंग. मी मराठे अँड मराठे इंडस्ट्रीजचा चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर विश्वासराव मराठे बोलतोय. बोला, काय काम आहे? अभिनंदन. कशाबद्दल? अहो, आपल्या मुलीला बेस्ट स्टुडंटचं अवॉर्ड मिळालं त्याबद्दल. ओ, थँक्स. मॅडम, मला जरा आपल्याला भेटायचं होतं. उद्या सकाळची अपॉइंटमेंट मिळेल का? पण कशासाठी? ते मी उद्या सकाळी भेटल्यावरच बोलेन. मी आपला फार वेळ घेणार नाही. मला माहित आहे आपण फार बिझी असता, म्हणून मुद्द्याच बोलतो. बोला ना. मी आपल्या ज्योतीला आमच्या श्यामसाठी म्हणजे माझ्या मुलासाठी मागणी घालायला आलो. मला इतक्यात तिचं लग्न करायचं नाहीये. अहो, फक्त 17 वर्षाची आहे ती. ती खूप शिकणार आहे आणि त्यासाठी मी तिला स्टेट्सला पाठवणार आहे. I see. समजा ही जबाबदारी आम्ही घेतली तर? मी विचार करून सांगते. ऑफकोर्स. विचार करा. ज्योतीच्या वडिलांचाही विचार घ्या. नाही, त्याची काही गरज नाही. ज्योतीच्या बाबतीत सगळे निर्णय मीच घेते. ठीक आहे. मग मी कधी फोन करू? आता तुम्ही नाही, मीच फोन करेन. वेल, दॅट्स फाईन. मी निघतो आता. एकच सांगतो, ज्योती आणि श्यामचं जर लग्न झालं तर त्या दोघांबरोबर आपलंही कोट कल्याण होणार आहे. ते कसं काय? रिलायबल इंडस्ट्रीज आणि मराठी उद्योग समूह जर एकत्र आले तर आपण इकडचं जग तिकडे करू शकतो. शक्य आहे. थिंक अबाउट इट. बाय बाय. चल रे. खेळ आता तुम्ही थांब. घे ज्योती. अगं थांब, मी वेल डन. गुड गेम जो. चांगली खेळलीस. थँक्स. बाय द वे, आपल्या पिकनिकचं काय आलं? तू येतेस ना? Mhm. का? माझी मम्मी मला आंबेवाडीला पाठवते. आंबेवाडी? वेअर द हेल इज दिस मँगोवाडी? आय डोंट नो, पण माझ्या पप्पांची तिकीट ट्रान्सफर झाली आहे आणि नेहमीप्रमाणे या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी त्यांना भेटायला चालली आहे. ओ नो यार. श्याम बेटे, इस बार हम हार गए हैं, पर हम जरूर खेलेंगे. लेकिन वो बैडमिंटन कोर्ट भी हमारा होगा, वो रैकेट भी हमारी होगी और वो शटल कॉक वो भी हमारा होगा. समझे? शट अप यार. काय चाललंय? एक तर ज्योती पिकनिकला येत नाही. ज्योती पिकनिकला येत नाही. हं?
अगं पण तुझ्याशी मजा कशी येणार पिकनिकला? तिला तिच्या वडिलांना भेटायला जायचंय आंबेवाडीला. अगं पण ते तू नंतर जाणार त्यांना भेटायला. माझी काहीच हरकत नाही ग, पण माझ्या मम्मीने मला पाठवलं पाहिजे ना. फ्रेंड्स, कम ऑन, लेट्स ऑल गो अँड कन्व्हिन्स हर मदर. राईट. सॉरी, ते अजिबात जमणार नाही. बट वाय आंटी? अरे 4 दिवसांनी तिचे कॉम्प्युटरचे क्लासेस सुरू होत आहेत. पण ते थोडे उशिरा सुरू करता येतील की? करेक्ट आंटी. हो. हो हो नो aunty. नो 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 नो, मी तिचा वर्षभराचा प्रोग्राम ठरवलेला आहे आणि त्यात अजिबात बदल करता येणार नाही. बट मम्मी मी लिसन ज्योती, एक तर तुला पिकनिकला तरी जाता येईल, नाही तर तुझ्या पप्पांना भेटायला आंबेवाडीला. आता ह्यातलं काय करायचं हे तू ठरव. चॉईस इज युअर्स. मग मी आंबेवाडीला जाते पप्पांकडे. हे काय ग ज्योती, सगळ्यांचाच मूड खराब करतेस तू. सॉरी फ्रेंड, मी माझ्या पप्पांना वर्षातून एकदाच भेटत असते आणि ते सुद्धा माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. शिवाय मलाही त्यांना भेटायची खूप इच्छा. म्हणून तुम्ही जा पिकनिकला, मी जाते आंबेवाडीला. आयडिया, आपण आपली पिकनिक आंबेवाडीलाच काढली तर? यार, आंबेवाडीला काढ नाही तर फणसवाडीला काढ. पिकनिक झालीच पाहिजे काय? हो हो आंटी तुमची काही हरकत तर नाही ना? नाही, हा चांगला तोडगा काढलास तू. नाव काय तुझं? अगं, श्याम श्याम मराठे. अच्छा, म्हणजे मराठी अँड मराठी इंडस्ट्रीजचा. अँड मराठे. म्हणजे हा. छोटा मराठी. नाही, माझी काहीच हरकत थँक्यू आंटी, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू बाबा. नाही. पण एक मिनिट, 4 दिवसानंतर ज्योतीला इथे आणून पोचवायची जबाबदारी तुझी, म्हणजे तुमच्या सगळ्यांची. कबूल? हो, कबूल, कबूल. कबूल. अगं, यांनी कशाला घेऊन आला पाहिजे? मी स्वतःच त्या खेळात जास्त राहणार नाही. Come on, let's all go to Mangalwadi. Yeah! Don't worry, be happy, man. चला रे ढवळ्या पोळ्यांनो, चला लवकर लवकर. हे चला बिगी बिगी, थरथराची पेटी पोचवायची आहे. लक्ष वाट बघत असेल आपली. चला रे. ए, बैलगाडीवाल्या, हो बाजूला. Damn it, गाडी गेली खड्ड्यात. ज्योती, टायर ठीक आहे की नाही बघ. God. मॅड कुठला? चमारी Idiot. ए, दगड मारायला काय झालं? काय स्क्रू ढिला वगैरे झाला काय? हा, काय झालं ते बघ. तुझ्यामुळे आमची गाडी खड्ड्यात गेली. माझ्यामुळे? तुझ्यामुळे नाही तर कोणामुळे? आम्ही केव्हापासून हॉर्न वाजवतोय. तुला गाडी बाजूला करायला काय झालं होतं? हो, गाडी बाजूला घ्यायला जागा होती का मी बैलगाडीची घडी घालायची होती? हा? यू स्टुपिड बैलगाडीवाला. ए, शिवाय द्यायचं काम नाही काय? पोरींसमोर हिरोगिरी करतो हो रे. स्वतःला काय आमिर खान समजतो काय रे? हा? चला, फार बोललास. तुझ्यामुळे आमच्या गाडीचं नुकसान झालं ते कोण भरून देणार? तो की तुझा बाप? मारी. आणि आमच्या फिल्मचं नुकसान झालं त्याचं काय? ते कोण भरून देणार? तुझा बाप की हिचा बाप? बाप बीप काढलास तर याद राख. कोणाशी बोलतोयस तू? तुला माहितीये तिचे वडील कोण आहेत ते? त्यांना कळलं तर तुला खडी फोडायला पाठवतील. असं असा हाय तरी कोणीचा बाप र? आम्हाला बी कळू दे की राव. हा, इथल्या धरण प्रकल्पावर चीफ इंजिनियर आहे तिचे वडील. समजलं काय? हो हो, दीक्षित साहेबांची मुलगी आहे ही. मग दीक्षित साहेबांची पोर होय तू? मग तुम्हाला मदत केलीच पाहिजे. दीक्षित साहेबांचं नाव घेतलं म्हणून मला 1 मिनिट थांबायला ये नाही. थरथराची पेटी पोचवायची थिएटरवर, नाहीतर लोक दगडी मारतील आमच्या लक्षाला. खराब करून टाकला. हो आमिर खान, तुमचं काम नाही ते. मागे चला, तुझा धक्का मारा. प्रकार हा, कमी कर. चला चला. हो जुईच्या वाल्या, उतरा, धक्का मारा. अमजद खान, चष्म्याला फुंकर माराऐवजी गाडीला फुंकर मारा घ्या. मॅडम चला तुम्ही बी माग. मी काढतो खड्ड्यातून बाहेर तुम्हाला. अंगाच ढवळ्या पवळ्या नो, यो खटारा बाहेर काढायचं बरं का आपल्याला. जोर लावायचा, जोर. चला रे, खेचा. ढकला ढकला. अरे जरा जोर लावा की. कर. या सोन्या, जोर लावा. हो, अमजद भाई, हो.
की नाही गाडी बाहेर हो मग आता वाईट काय ठांकू बिंकू बोलाल की नाही राव हा त्यात थँक्यू काय म्हणायचं? माझ्या वडिलांचं नाव ऐकून तू घाबरलास? घाबरलो असं त्या मारे आता जाऊ दे. मला काय करतोय? आता बसा हिथच बोंबलत चला रे ढवळ्या पवळ्यांनो You swine! हे, हा.